पुनर्वसनाशिवाय कामगार चाळ पाडू नका, अन्यथा सफाई कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा इशारा. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला थेट इशारा देत पुनर्वसनाशिवाय कामगार चाळ पाडू नये अशी ठाम मागणी केली आहे. सिंहस्थ कुंभमेळा 2026-27च्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित विकास कामांसाठी कामगार चाळ हटवण्याची तयारी सुरू असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केलाय. पर्यायी निवासाची व्यवस्था न करता कोणतंही घर पाडू नये अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव आणि नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांना सफाई कर्मचाऱ्यांनी निवेदन सादर केलंय. निवेदनात कर्मचाऱ्यांनी नमूद केलंय ते आणि त्यांची कुटुंब गेल्या 70 वर्षापासून नगर परिषदेच्या कामगार चाळीत वास्तव्यास आहेत. अनेक पिढ्यांपासून त्र्यंबकेश्वर शहराची स्वच्छता सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत. सिंहस्थ कुंभमेळा 2026-27च्या अनुषंगानं कॉरिडॉर उभारणीसाठी कामगार चाळ पाडण्याची चर्चा सुरू असल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पर्यायी निवासाची व्यवस्था न करता चाळ पाडल्यास शेकडो कुटुंब बेघर होतील आणि त्यांच्या उपजीविकेवर तसंच मुलांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होईल अशी चिंता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे प्रथम सर्व प्रभावित कुटुंबांचं योग्य पुनर्वसन करण्यात यावं आणि त्यानंतरच कामगार चाळ हटवण्याचा निर्णय घ्यावा. पुनर्वसनाशिवाय घरं पाडण्याचा प्रयत्न झाल्यास सफाई काम बंद करून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आलाय. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर. आम्हाला आमचे घर तोडण्याबाबतची न्यूज आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला इथून न हलवता किंवा आम्हाला पर्याप्त जागा देऊन तेव्हाच आमचे घरं तोडण्यात यावं. तोपर्यंत आम्हाला इथून काढून नव्हता असं आमचं म्हणणं आहे. आणि आज आम्ही एवढ्या वर्षापासून राहतोय. आज आमच्या डॉक्युमेंटवर सगळ्या याच्यावर ॲड्रेस आहे. जरी आम्हाला इथून बी काढलं तर पुढं बी आम्हाला आमच्या डॉक्युमेंटच्या प्रत्येक याला डॉक्युमेंटचे जे ॲड्रेस आहे त्याला बी आम्हाला प्रॉब्लेम येईल, त्याचा बी विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे. आमची आज एवढ्या वर्षापासून आम्ही इथं राहतोय. 22 वर्षापासून आज आम्ही इथं राहतोय. तर आमची उठायची वेळ आलेली आहे. तर आमचं असं म्हणणं आहे का आम्ही जिथं राहतो तिथं आम्हाला स्वतःचं घर भेटावं असं माझं. ही सफाई कर्मचारी आमच्या जवळजवळ 3 ते 4 पिढ्या या गोष्टीमध्ये झालेल्या आहे. तर या अतिक्रमण करण्याच्या बाबत नगर परिषदेने उठाव घेतलेला आहे. तर त्याच्यावर आमची इच्छा आहे का आमचं जोपर्यंत आम्हाला निवारण करत नाही तोपर्यंत चाळ्या तोडता येणार नाही. तोपर्यंत आम्हाला निवारण करून निवारण झाल्यानंतर तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशी आमची एक मागणी आहे. तसंच कंत्राटदारी जे कर्मचारी जे त्यांच्यानी त्यांना निवारण करावा तोपर्यंत कोणाला हलवता येणार नाही आणि तेवढी पूर्ण मागणी शासनाने याचा विचार करावा. आता ही 3री पिढी चालू आहे आमची. 3-4 पिढ्या गेल्या आमच्या. अशी आमची सोय करा पाहिजे आणि मग आमचे घर तोडा. तोडायला नाही. आज नगरपालिकावाले म्हणताय तुम्ही 2 महिन्यात खाली करा आणि दुसरीकडे रूम बघायचं. आम्ही कुठे जायचं पाणी पावसामध्ये? आज आमचे पोरं आहे शाळेत जातात. लहान पोरं आहे. कोणी 10वीला आहे, कोणी 12वीला आहे. आम्हाला कधी बाहेर दिलं ते म्हणताय तुम्ही तुमच्या पर्यायी राहा. आता आम्हाला जर रूम बाहेर भेटलं त्र्यंबकच्या बाहेर तर आम्ही काय करायचं? आमचे पोरं कशी काय शाळेत येणार? आणि एवढी सोय आमची म्हणजे करा. मध्ये 20,000 रुपये पण देऊन भाड्याने रूम भेटत नाही आणि एवढं 20,000 देण्यात रूमच नाही भेटत आहे. भाड्याने कर्मचारीला रूम देत नाही. त्र्यंबकेश्वर सफाई कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर ठेकेदाराचं काम करत आहे. जवळजवळ मी आता 20-22 वर्षापासून मी इथं काम करत आहे नगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून. आणि जवळजवळ आता आमची 4थी पिढी आहे. नगरपालिकेची 4थी पिढी आहे. 4थी पिढीमध्ये आजपर्यंत आमच्या कुठल्याही प्रकारचं काही विषय झालं नसल्यामुळे की आज कर्मचाऱ्यांनी सफाई कर्मचारी नगरपालिकेने आमचं दखल घ्यावा. तर या शासनाने गरज तोडले त्यांनी आमचा निवारा करावा. दुसरी गोष्ट अशी की ह्या जागेत आम्हाला काही सिस्टीमची तुम्ही माहिती आहे जे वरतून प्रतिबंध म्हणून सुद्धा आलं असेल तर दुसरं आम्हाला हे घर मंजूर करून द्यावं. इकडे आमच्या सफाई कर्मचाऱ्याच्या नावावर प्रत्येकाच्या नावावर घर आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची शासनाला आमची विनंती आहे. आणि आमचं निवारणी समजा जागेतून बाहेर केला तेव्हा आमच्या घराचे ॲड्रेस वगैरे सगळे पत्ते सहज चेंज होतील. तेव्हा आम्हाला घराच्या पोरांच्या शाळेला आणि शिक्षणाला इतका प्रॉब्लेम येणार आहे आणि आम्हाला कामा यायला सुद्धा इतका प्रॉब्लेम येणार आहे. मग ते विषयच येणार नाही. त्या हिशोबाने आम्हाला इथे तात्काळ लवकर वर्षाच्या आत आम्हाला इकडे घर करून बांधून द्यावा ही अशी शासनाने विनंती करतो.